हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट मधील जो टॉपिक फर्स्ट आहे, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, यामध्ये जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे पार्टनरशिप फर्म, या टॉपिकवर आधारित काही एमसीक्यू आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, यावर्षी परीक्षा पद्धतीमध्ये बराचसा बदल होऊ शकतो. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स ऐवजी थेरॉटिकल पार्ट जास्त शिकवला गेला आहे आणि म्हणूनच कदाचित सेमिस्टर एक्झाम या एमसीक्यू पद्धतीने होतील. विद्यार्थ्यांना सब्जेक्ट नॉलेज चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी जे काही पर्याय आहेत त्या पर्यायामधून अचूक उत्तर कसं शोधायचं किंवा अभ्यास करण्यासाठी जी प्रॅक्टिस पाहिजे ती प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी प्रत्येक टॉपिकचे असे एमसीक्यू व्हिडिओज बनवत आहे. तुम्हाला अशा पद्धतीने सर्व व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. एसके कॉमर्स क्लासेस संगमनेर, 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नानंतर मी थोडा वेळ तुम्हाला ऑप्शन दिल्यानंतर एक साधारणपणे 5 ते 6 सेकंद तुम्हाला वेळ देईल. जे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन म्हणजे ABCD जो काही पर्याय आहे तो पर्याय टाकायचा आहे आणि लाईव्ह चॅट मध्ये त्याचा आन्सर सबमिट करायचा आहे. जर तुम्ही ऑफलाईन असाल किंवा हा व्हिडिओ नंतर पाहत असाल तर तुम्ही स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. बघा, तुम्हाला अभ्यास करताना म्हणजे प्रश्न बघितल्यानंतर विचार करता येतोय आणि आन्सर गेस करता येते. चला सुरू करूया आपले क्वेश्चन्स. मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट सिन्स. ऑप्शन आहे 1952, 1947, 1932 आणि 1881. आता याचं उत्तर तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये टाकायचं आहे. क्वेश्चन नंबर म्हणजे 1 आणि डॅश करून ABCD पैकी कोणता पर्याय आहे तो तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे पार्टनरशिपचा जो ऍक्ट आहे तो 1932 आहे, म्हणजे इथे उत्तर ऑप्शन सी आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश रिलेशन बिटवीन पर्सन्स हु हॅव अग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस carried on by all or any one of them acting for all. हा पर्याय काय आहे? कॅपिटल, ऍग्रीमेंट, प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि पार्टनरशिप. तुम्हाला तुमचं उत्तर सबमिट करायचं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो. रिलेशनशिप बिटवीन पर्सन्स, 2 किंवा अनेक व्यक्ती आहेत त्यांच्यामधलं रिलेशनशिप ज्यांनी ऍग्री केलेलं आहे व्यवसायाचे प्रॉफिट लॉस वाटून घेण्याचं ठरवलेलं आहे. कोणता व्यवसाय जो एक तर सर्वांनी चालवलेला असतो किंवा सर्वांच्या काही जणांच्या संमतीने काही जणांनी चालवलेला असतो त्याला मित्रांनो पार्टनरशिप असं म्हणतात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर आन्सर दिलेला आहे. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, पार्टनरशिप ऍग्रीमेंट इज ऑल्सो कॉल्ड. पार्टनरशिपचा ऍग्रीमेंट आहे त्याला आणखी काय म्हणतात? भागीदारीचा करार, पार्टनरशिप डीड,
पार्टनरशिप फर्म, प्रॉफिट शेअरिंग रेशो का ड्रॉइंग, काय म्हटलं जातं पहा. तुम्हाला क्वेश्चन नंबर आणि डॅश करून त्याचा आन्सर मला सबमिट करायचा आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स टेल द आन्सर इज ऑप्शन 1. इज दॅट करेक्ट? ओके, चेक करूया. येस, राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 4. मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप अकॉर्डिंग टू कंपनी ऍक्ट 2013 इज. पर्याय पहा, 20, 50, 100 आणि 25. जो कंपनी कायदा आहे 2013 अमेंडेड कंपनी कायदा, त्यानुसार पार्टनरशिप मध्ये जास्तीत जास्त किती भागीदार असू शकतात असा प्रश्न आहे. ओके, 100 असू शकतात का 20 असू शकतात का 50 असू शकतात का 25 असू शकतात. येस, गुड आन्सर हियर. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव्ह आन्सर ऑप्शन बी. इज दॅट करेक्ट? येस, गुड, व्हेरी गुड. 50, जास्तीत जास्त 50, कमीत कमी 2. ठीक आहे. यापूर्वी बँक बिझनेस असेल आणि बँक सोडून इतर बिझनेस असेल तर 10 आणि 20 अशी कमाल मर्यादा होती. बघूया पुढचा प्रश्न. इफ द अग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी डॅश डॅश. बघा ऑप्शन पाहूया. इन कॅपिटल रेशो, इन रँडम रेशो, इन इक्वल रेशो आणि क्लोजिंग कॅपिटल रेशो. व्हॉट इज आन्सर? प्रश्न आहे, जेव्हा ऍग्रीमेंट मध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट शेअरिंगचा उल्लेख केलेला नसेल, म्हणजे ऍग्रीमेंट इज सायलेंट. सायलेंट म्हणजे नो एनी स्टेटमेंट अबाउट दॅट क्लॉज. ओके, त्याबद्दल कोणताही चर्चा झालेली नाही, कोणत्याही पद्धतीने त्या ऍग्रीमेंट मध्ये त्याचा उल्लेख नाही. तर अशा वेळेला प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असेल? व्हेरी गुड. कॅपिटल रेशो मध्ये असेल का रँडम रेशो असेल का इक्वल रेशो असेल का क्लोजिंग कॅपिटल रेशो असेल? तर याचं उत्तर आहे बरोबर अगदी ऑप्शन सी, इक्वल रेशो असेल, म्हणजे सर्वांनी समान हिस्से केले पाहिजे अशा वेळेला. नेक्स्ट क्वेश्चन. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी. जो पार्टनरशिपने बिझनेस चालवलेला आहे तो कसा असायला पाहिजे? फीचर्स ऑफ पार्टनरशिप यामध्ये हा पॉइंट आहे. इलिगल असायला पाहिजे का सोशल असायला पाहिजे, लॉफुल असायला पाहिजे का नन ऑफ दीज असायला पाहिजे, म्हणजे या तिन्ही पैकी कोणता पर्याय नाही. तर याचं खरं उत्तर आहे ऑप्शन सी, लॉफुल असला पाहिजे. असे फीचर्स ऑफ पार्टनरशिपचे जे फीचर्स आहे त्यामध्ये तुम्हाला हा पॉइंट दिसेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. The liability of partners is unlimited dash dash. बऱ्याच जणांना वाटेल सेंटेन्स तर पूर्ण आहे, मग नेमकी रिकामी जागा काय? कारण प्रत्येक पार्टनरची लायबिलिटी अनलिमिटेड असते. ओके, बघूया ऑप्शन काय आहे. बट लिमिटेड म्हणजे अनलिमिटेड बट लिमिटेड आहे का अनलिमिटेड बट जॉईंट अँड सेव्हरल आहे का पर्टिक्युलर आहे का स्पेशल अँड जॉईंट आहे? बघा, तुम्ही जर डिझोल्युशन हा टॉपिक शिकला असाल तर तुम्हाला हे माहिती आहे, जर एक पार्टनर इन्सॉल्व्हंट झाला तर त्याच्या हिस्स्याचा जो लॉस आहे तो इतर पार्टनरला सहन करावा लागतो किंवा चार्ज करावा लागतो. ठीक आहे. मग इथे प्रत्येक पार्टनरची जबाबदारी अनलिमिटेड असतेच, परंतु ती जॉईंटली अँड सेव्हरली अनलिमिटेड असते. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर हियर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बी दिलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी डी असं ऑप्शन लिहिलेला आहे, परंतु बी ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इफ एनी वन ऑफ द पार्टनर इज डिक्लेअर इन्सॉल्व्हंट. जर एखादा पार्टनर डिक्लेअर इन्सॉल्व्हंट झाला म्हणजे बँकरप्ट झाला, देन हिज लायबिलिटी विल बी बॉर्न बाय द. तर त्याची लायबिलिटी म्हणजे त्याच्या हिस्स्याचं जे कर्ज आहे, तोटा आहे, तो कोण सहन करेल असा प्रश्न आहे. न्यू पार्टनर, सॉल्व्हंट पार्टनर, गव्हर्नमेंट आणि पार्टनरशिप ऍक्ट. येस, मी अगोदर 7व्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन करतानाच तुम्हाला याचं उत्तरही सांगितलं होतं, कदाचित माझ्याकडून बोललं गेलं असेल. परंतु बघा, समजा 3 पार्टनर आहे, त्यापैकी जर एक पार्टनर इन्सॉल्व्हंट झाला असेल तर त्या इन्सॉल्व्हंट झालेल्या पार्टनरची जी
लायबिलिटी आहे, म्हणजे पोर्शन ऑफ अमाऊंट दॅट ही कॅनॉट ब्रिंग इन द बिझनेस. ओके, त्याला आपण कॅपिटल डिफिशियन्सी असंही म्हणतो. तर ती बाकीचे पार्टनर वाटून घेतात आणि बाकीचे पार्टनर असं सॉल्व्हंट, म्हणजे उत्तर बी आहे. बरोबर सर्व विद्यार्थ्यांनी बी असा ऑप्शन चॉईस सिलेक्ट केला होता अँड दॅट इज अ गुड आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ. पार्टनरशिपचं जे रजिस्ट्रेशन आहे म्हणजे नोंदणी आहे ती कोणत्या राज्यात कंपल्सरी आहे? जम्मू अँड काश्मीर, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा. बघा, तुम्ही जर पुस्तक व्यवस्थित वाचलेलं असेल किंवा तुमचे लेक्चर्स व्यवस्थित ऐकलेले असतील तर तुम्हाला डेफिनेट याचा आन्सर माहित असेल, आणि माहित नसेल तर आता माहिती होईल. ठीक आहे, बघूया याचं उत्तर. यस, व्हेरी गुड. आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये याचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. ओके, ऑप्शन बी इज आन्सर. 10th नंबर क्वेश्चन. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट फ्रॉम. महाराष्ट्रामध्ये हे कंपल्सरी कधीपासून झालं, केव्हा झालं? म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रात सुद्धा व्हॉलंटरीच होतं, परंतु केव्हापासून कंपल्सरी झालं रजिस्ट्रेशन? पर्याय पहा. 1 जानेवारी 2005, 1 जानेवारी 2015, 1 एप्रिल 2005, 1 एप्रिल 2013. कधीपासून? ओके, येस, गुड आन्सर. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स ऑप्शन सी गिव्ह ॲज अ आन्सर, बट मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स ए ऑप्शन सुद्धा बरेच जण सांगतात आहे. तर मित्रांनो, 1 एप्रिल 2005 पासून रजिस्ट्रेशन कंपल्सरी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, नेक्स्ट. ऑल पार्टनर्स आर डॅश डॅश रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ फर्म. सर्व पार्टनर कसे रिस्पॉन्सिबल असतात? ऑप्शन आहे पर्सनली, लिमिटेड, अनलिमिटेड आणि जॉईंटली. बघा, सर्व पार्टनर कसे रिस्पॉन्सिबल असतात असा प्रश्न आहे. यस, व्हेरी गुड. बरेच विद्यार्थी सी आणि बरेच विद्यार्थी डी असा ऑप्शन देतात आहे. पाहूया काय उत्तर आहे. यस, गुड. जॉईंटली रिस्पॉन्सिबल आहेत सर्वजण, म्हणजे इथे ऑप्शन डी हे उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. द रिलेशन ऑफ पार्टनर्स इज ॲज अ डॅश डॅश. पार्टनरचं रिलेशन कसं असतं? एकमेकाशी असणारं रिलेशन कसं असतं? का कस्टमर अँड सप्लायर सारखं असतं, प्रिन्सिपल अँड अन एजंट सारखं असतं, क्लोज फ्रेंड सारखं असतं, का डेटर अँड क्रेडिटर सारखं असतं? तुम्हाला माहिती आहे, समजा 2 पार्टनर असेल तर ते दोघही एकमेकासाठी काम करत असतात, है ना? तर इथे बघा काय उत्तर येईल. येस, व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन बी, प्रिन्सिपल अँड अन एजंट. त्याला प्रधान आणि अभिकर्ता. अभिकर्ता म्हणजे सर्वंट थोडक्यात, एन एजंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ पार्टनर वॉन्ट टू क्लोज द फर्म. जर पार्टनरला असं वाटलं फर्म क्लोज करायची आहे, ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिव्हिंग डॅश डॅश नोटीस. तर तो फर्मला नोटीस देऊ शकतो. कशी नोटीस? पाहूया पर्याय. 1 महिन्याची नोटीस, का 1 आठवड्याची, 14 दिवसाची, का 12 दिवसाची? 1 month, 1 week, 14 days and 20 days. What is answer? Yes, 2 weeks. Okay, 2 weeks is equal to, what is answer here? Good. Option C is answer. 14 दिवसाची सूचना द्यावी लागते, नोटीस द्यावी लागते आणि पार्टनरशिप डिझॉल्व करू शकतो कोणताही पार्टनर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. An agreement may be written or oral, but when it's written, it is called as. पर्याय. पार्टनरशिप डीड, पार्टनरशिप प्रोव्हिजन, रिकॉन्स्टिट्यूशन का प्रॉफिट शेअरिंग.
पार्टनरशिप भागीदारीचा जो करार आहे तो लेखी किंवा तोंडी असू शकतो. ओरली म्हणजे तोंडी. परंतु ज्या वेळेला तो लेखी असेल तेव्हा त्याला काय म्हटलं जातं असा प्रश्न आहे आणि उत्तर आहे ऑप्शन ए पार्टनरशिप डीड. बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट एनी पॉइंट then this issue is solved as per the dash dash. ऑप्शन सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. प्रोव्हिजन्स ऑफ कंपनी ऍक्ट 1956, ऍग्रीमेंट, प्रोव्हिजन ऑफ पार्टनरशिप ऍक्ट 1932 आणि आर्टिकल ऑफ कंपनी. मित्रांनो, ज्या वेळेला पार्टनरशिप डीड मध्ये एखादा घटक एखादी गोष्ट मेन्शन केलेली नसेल म्हणजेच पार्टनरशिप डीड सायलेंट असेल तर त्यावेळेला त्या गोष्टीसाठी कोणते घटक कशामधले घटक ग्राह्य धरले जातील. ठीक आहे. तर ते तुम्हाला याचा पॉइंट आहे बुक मध्ये प्रोव्हिजन्स ऑफ पार्टनरशिप ऍक्ट 1932. म्हणजे इथे उत्तर आहे ऑप्शन सी. ज्या वेळेला तुम्ही इंटरेस्ट ऑन कॅपिटल ठरवलेलं नसेल आणि तरीही मागत असेल तर तुम्हाला प्रोव्हिजन काय म्हणते त्यानुसार ते चालवलं. पार्टनरने लोन दिलेला आहे बिझनेसला परंतु व्याज ठरवलेलं नाही. मग पार्टनर त्यावरती व्याज मागतोय. मग तुम्हाला किती व्याज देता येईल प्रोव्हिजन सांगेल तशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला परंपरा निश्चित नसतील त्यावेळेला प्रोव्हिजन ऑफ पार्टनरशिप ऍक्ट 1932 च्या परंपराचे रूल लागू होतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. As per the provision, if the date of drawing is not given, then average of dash dash interest is charged on drawing. Option पाहूया. 3 months, 6 months, 1 year आणि 1 month. ज्या वेळेला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे ठरवलेलं नसेल त्यावेळेला ऍज पर प्रोव्हिजन किती महिन्याचं व्याज चार्ज करता येईल. येस, व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन बी 6 months इंटरेस्ट, ऍव्हरेज फॉर 6 months असं वाक्य आहे पहा तुमच्या पुस्तकामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द पार्टनर प्रोव्हाइड ऍडिशनल अमाउंट टू द बिझनेस ऍज अ लोन बट रेट ऑफ इंटरेस्ट इज नॉट गिवन ऑन दॅट लोन इज नॉट गिवन देन इंटरेस्ट इज अलाउड. डॅश डॅश. ओके. पाहूया पर्याय. 10% पर एनम, 6% पर एनम, 20% पर एनम आणि 5% पर एनम. समजा एखाद्या पार्टनरने पार्टनरशिपला लोन दिलेला असेल आणि त्याबद्दल त्याच्यावरती किती व्याज घ्यायचं हे ठरवलेलं नसेल तर अशा वेळेला त्या पार्टनरच्या लोनवरती फर्मने किती व्याज देता येईल ऍज पर प्रोव्हिजन. तर इथे 6% व्याज देता येईल म्हणजे ऑप्शन बी इज आन्सर. ओके. तुमच्या माहितीसाठी हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज. कॅपिटलच्या बाबतीत काही ठरवलेलं नाहीये. कॅपिटल आणलं पण त्यावरती व्याज द्यायचं का नाही याबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. कोणत्याही प्रकारचं डीड नाही. डीड मध्ये आर्टिकल नाही. ठीक आहे. मग अशा वेळेला अलाउड केलं जाईल का मे बी अलाउड होऊ शकतं का 6% द्या का नॉट अलाउड. म्हणजे दिलं जाऊ शकतं का दिलं जाऊ शकतं कदाचित 6% द्यायचं का नाही द्यायचं. त्याचं उत्तर पहा. व्हेरी गुड. बरेच विद्यार्थी ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मध्ये कन्फ्युजन करताय परंतु करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी नॉट अलाउड. अशा वेळेला कोणत्याही प्रकारचं व्याज दिलं जाणार नाही. ठरवलेलं असेल तरच, ठरवलेलं नसेल तर नाही. कशावरती? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि इंटरेस्ट ऑन लोन असेल तर मग मात्र 6% अलाउड आहे. ठीक आहे. नेक्स्ट. When fixed capital method is adopted, partners open a new account in the name of. ज्या वेळेला कॅपिटल फिक्स असतात मित्रांनो, तुम्ही कॅपिटलच्या मेथड शिकलेला आहात. याचे पर्याय पाहू. पहिल्यांदा
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स ड्रॉइंग अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटलच्या मेथड शिकलेला फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएट कॅपिटल मेथड. ज्या वेळेला कॅपिटल फिक्स असतं, नावच आहे फिक्स कॅपिटल, म्हणजे कॅपिटल बदलणार नाही. कॅपिटल बदलणार नाही, मग जे घटक कॅपिटल वर परिणाम करतात, नेट प्रॉफिट, नेट लॉस, ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, या घटकांना कोणत्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायचं ज्यामुळे कॅपिटल प्लस किंवा मायनस होतं, तर त्यासाठी सेपरेट अकाउंट काढलं जातं. येस, व्हेरी गुड आन्सर. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव्ह ऑप्शन सी, दॅट इज पार्टनर्स करंट अकाउंट, and this is right answer. Next question. Partners current account is open when partners capital are attached. तोच ऑपोजिट क्वेश्चन आहे. पण करंट अकाउंट केव्हा ओपन केलं जातं, जेव्हा कॅपिटल कसे असतात. जेव्हा कॅपिटल कसे असतात, कॅपिटल बदलू शकणार नाही, म्हणजेच कॅपिटल कसे असतात, वा फ्लक्च्युएट असतात, का फिक्स असतात, का चेंज असतात, का रिड्युसिंग असतात. येस, राईट आन्सर हियर fix, that is option B. Next question. Drawing or dash in capital or current account. कॅपिटल किंवा करंट अकाउंट मध्ये ड्रॉइंग काय करतात, व्हॉट इज, म्हणजे ऑप्शन पहा पहिल्यांदा. ऍड करतात, क्रेडिटेड करतात, डेबिटेड करतात, का नन ऑफ दिस. आता क्रेडिटेड आणि ऍड हे दोन्ही एकच पर्याय आहेत. जे तुम्हाला कॅपिटल अकाउंट समजत असेल तर समजेल, अदरवाइज ते वेगवेगळे दिसतील. ठीक आहे मित्रांनो, छोटा प्रश्न आहे. जर तुम्ही पार्टनर कॅपिटल अकाउंट बनवत असाल तर कॅपिटल किंवा करंट अकाउंट मध्ये ड्रॉइंग कोणत्या बाजूला लिहिता तुम्ही, डेबिटला लिहिता का क्रेडिटला लिहिता. येस, गुड आन्सर हियर ऑप्शन सी, दॅट इज डेबिटेड. ओके. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज डॅश डॅश इन पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंट. पार्टनरच्या कॅपिटलचं व्याज हा बिझनेसचा एक्सपेन्स आहे. ठीक आहे, ज्यामुळे पार्टनरचं कॅपिटल वाढतं. ठीक आहे, कॅपिटल ही लायबिलिटी आहे, लायबिलिटी वाढते म्हणजे बिझनेसचा एक्सपेन्स आहे. दॅट्स ऑल. ठीक आहे, बघूया पर्याय. डिडक्टेड, क्रेडिटेड, डेबिटेड आणि सबट्रॅक्टेड. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल काय केलं जातं, कॅपिटल अकाउंट मध्ये डेबिटला येतं का क्रेडिटला येतं, त्यामुळे कॅपिटल वाढतं म्हणजे ऑब्विसली ते क्रेडिट होणार. अँड राईट आन्सर हियर ऑप्शन बी, दॅट इज क्रेडिटेड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इन फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड द डॅश डॅश इज नॉट ओपन. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये काय नॉट ओपन, काय तयार केलं जात नाही. फ्लक्च्युएटिंग म्हणजे बदलणार. जेव्हा कॅपिटल बदलत असतं तेव्हा कोणत्या अकाउंटची गरज नसते, याचा प्रश्न आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स ड्रॉइंग अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. व्हेरी गुड आन्सर. पार्टनर्स करंट अकाउंट इज आन्सर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तो लाईक करा. आणि तुम्हाला याच टॉपिक वर मी आणखी अवघड, थोडे हार्ड लेवलचे क्वेश्चन टाकून पुन्हा व्हिडिओ बनवणार. पण त्यासाठी या व्हिडिओला मला कमेंट आल्या पाहिजे आणि या व्हिडिओला लाईकही मिळाल्या पाहिजे. व्हिडिओ बनवण्यासाठी ज्या गोष्टी रिक्वायर्ड असतात, आमचे कष्ट तर असतातच, वेळही लागतो, परंतु आम्हाला विद्यार्थ्यांनी जी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे ते जर मिळालं नाही तर पुढचा व्हिडिओ लवकर येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. In dash dash method, amount of capital balance changes every year. Option बघा. Fluctuate, fix, change and reducing. कोणती मेथड आहे कॅपिटलची ज्यामध्ये पार्टनरचं कॅपिटल चेंज होत राहतं. नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल वाढतं, नेट लॉस मुळे कॅपिटल कमी होतं. तुम्हाला माहिती आहे बरेचसे फॅक्टर आहेत जे कॅपिटलवर परिणाम करतात. तर यापैकी कोणती मेथड आहे ज्यामध्ये पार्टनरचं कॅपिटल हमेशा म्हणजे नेहमी बदलत असतं. ठीक आहे, व्हेरी गुड आन्सर ऑप्शन ए, फ्लक्च्युएट कॅपिटल. थोडे प्रश्न राहिलेत मित्रांनो. प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार इज कॉल्ड डॅश.
पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन आपण जे म्हणतो त्या रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतंय? ऑप्शन कॅपिटलायझेशन, रजिस्ट्रेशन, लिक्विडेशन आणि ऍडमिशन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन बी इज आन्सर, दॅट इज रजिस्ट्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन, ऑर्डर इन विच फिक्स ॲसेट आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट. ज्या क्रमाने बॅलन्स शीट मध्ये फिक्स ॲसेट लिहिल्या जातात त्याला कोणती ऑर्डर म्हणतात असा प्रश्न आहे. ऑर्डर ऑफ पोस्टिंग, रजिस्ट्रेशन, ऑर्डर ऑफ लिक्विडेशन आणि बॅलन्सिंग. येस, गुड आन्सर हियर. ऑप्शन सी, ऑर्डर ऑफ लिक्विडेशन. बऱ्याच वेळेला आपल्याला करेक्ट उत्तर येत नसेल तर कोणतं उत्तर नाही असं शोधलं तरी आपण करेक्ट आन्सर शोधू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, ऑर्डर ऑफ लिक्विडेशन आन्सर आहे याचा. सॅलरी और कमिशन पेएबल टू पार्टनर इज डॅश डॅश ऑफ बिझनेस. ज्यावेळेला एखाद्या पार्टनरला सॅलरी किंवा कमिशन पेएबल असतं ते पार्टनरशिप बिझनेसचं काय आहे? इन्कम आहे का ऍसेट आहे का गुडविल आहे का एक्सपेन्सेस आहे? पहा, व्हेरी गुड. पार्टनरला देतोय आपण म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने तो एक्सपेन्स असेल म्हणून ऑप्शन आहे ऑप्शन डी इज आन्सर, एक्सपेन्सेस. नेक्स्ट क्वेश्चन, कॅश रिसीट विच आर रिकरिंग इन नेचर. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा, इन नेचर आर कॉल्ड ॲज डॅश रिसीट. त्याला कोणत्या रिसीट म्हणतात? ओके, ऍक्च्युअल रिसीट म्हणतात का फायनान्शियल रिसीट म्हणतात, रेव्हेन्यू रिसीट म्हणतात का कॅपिटल रिसीट म्हणतात? त्या रिकरिंग असतात. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा ते रिसीट घडतात, पुन्हा पुन्हा ते ट्रान्झॅक्शन घडतात. जे एकदाच घडतात किंवा खूप मोठ्या कालावधीनंतर घडतात ते कॅपिटल असतात, कॅपिटल एक्सपेन्स किंवा कॅपिटल इन्कम ॲज यू नो. अँड विच आर रिकरिंग, येस, व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन सी इज राईट आन्सर, दॅट इज रेव्हेन्यू रिसीट. ओके, गुड वन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Assets which are held in business for a long period are called. Option current asset, fixed asset, fictitious asset आणि intangible asset. लॉंग पिरियड साठी असतात, मोठ्या कालावधीसाठी असतात. त्या कोणत्या ऍसेट असतात? व्हेरी गुड आन्सर. फिक्स्ड ऍसेट इज राईट आन्सर, दॅट इज ऑप्शन बी. आणि शेवटचा प्रश्न, एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट आर कॉल्ड. जे मुदतीच्या अगोदर पेमेंट केले जातात त्या खर्चांना कोणता खर्च म्हणतात? बघूया. आउटस्टँडिंग एक्सपेन्स, रेव्हेन्यू एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स आणि कॅपिटल एक्सपेन्सेस. येस, व्हॉट इज आन्सर? नो. ऍडव्हान्स, द एक्सपेन्स विच आर पेड इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्स मध्ये झालेले पेमेंट त्याला कोणता खर्च म्हणतात? ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स 11वी पासून माहिती आहे. सोपा प्रश्न होता. मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीने खूप सारे व्हिडिओज पाहिजे असतील तर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच कमेंट करा. तुम्हाला जास्तीत जास्त सर्व टॉपिकचे सोपे, अवघड, सर्व प्रकारचे क्वेश्चन, ट्रू और फॉल्स विथ रिझन, सर्व प्रकारचे व्हिडिओज मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलेला असेल तर तसाच राहू द्या. 12वीचे खूप सारे व्हिडिओज या चॅनलवर आहेत. हा व्हिडिओ तुम्ही मित्रांना शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.